श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे. तुमची सर्व इच्छा आपले स्वामी माऊली पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला चालू करते. तर आजचा आपला व्हिडिओ आहे, दररोज आपण घरामध्ये नामस्मरण का करावे, देवपूजा का करावी किंवा स्वामी सेवा का करावी, हे बऱ्याच घरात बघा प्रश्न पडतात. म्हणजे एका घरात सेवेकरी असला तरी आपल्या दुसरी व्यक्ती आपल्याला हा प्रश्न सातत्याने विचारत असते, कारण आपल्या घरात द्वेष कलह नॉर्मली चालूच असतो. त्यामुळे प्रत्येक घरात हा प्रश्न पडलेलाच असतो की तुम्ही सेवा करताय परंतु तुमच्या घरात काय त्याचा उपयोग आहे का. तर आपण या बाबतीतच तुम्हाला सांगणार आहे. हा आपला संपूर्ण व्हिडिओ ह्याच्यासाठीच आहे की आपण सेवा का करावी, देवपूजा का करावी आणि परमपूज्य सद्गुरू गुरु माऊलींच्या तोडग्यानुसार आपण सातत्याने का चालावे, ह्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओत माझ्या मिळून जातील. तर व्हिडिओ आपला कुठे स्किप न करता पूर्ण पहा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा, लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सातत्याने तुम्हाला माझे स्वामी समर्थांचे व्हिडिओ तुमच्या मार्फत पोहोचले जातील आणि एक सेवा करण्याचा लाभ मला मिळेल. चला आता आपण व्हिडिओला चालू करूया. तर बघा, आपण दररोज घरामध्ये भक्ती, नामस्मरण किंवा देवपूजा का करावी, हा पडलेल्या प्रश्नाचं उत्तर, वातावरणात दोन प्रकारच्या ऊर्जा असतात. एक सकारात्मक ऊर्जा असते, एक नकारात्मक ऊर्जा असते. आणि नकारात्मक ऊर्जा बरोबर एक मनातली एक ऊर्जा असते आपल्या. जर घरामध्ये मनामध्ये नकारात्मक ऊर्जा जर सातत्याने प्रवेश करत असली तर बघा आपल्या घरात सतत चिडचिड होते, वादविवाद होतो, मन उदासीनता होते, एकमेकांचे संबंध बिघडत राहतात, कुठलंही काम मनासारखं होत नाही, कोणत्याही कार्यामध्ये सतत अपयश येत राहते, सतत वारंवार घटना विचित्र प्रकारच्या घडत असतात. निगेटिव्ह थिंकिंग सातत्याने असल्यामुळे कुठल्याही गोष्टीला आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग राहतच नाही. सातत्याने मंत्राचे पठण केले तर शरीरात सुद्धा दैविक शक्ती तयार होते, सकारात्मकता तयार होते. याचा अनुभव प्रचिती तुम्हाला जर तुम्ही तसे करत राहिला तर निश्चितच येईल. तसेच त्याचे दुरोगामी परिणामही तुम्हाला दिवसभर जाणवतात. जसं आपण मंत्र म्हणतो त्या मंत्राचे परिणाम आपल्याला दिवसातून बऱ्याच वेळा जाणवतात. कुणी जरी आपल्याला वाईट भाषा वापरली तरी आपल्यावर त्या व्यक्तीच्या शब्दाचा कसलाही या गोष्टीमुळे परिणाम होत नाही. त्या व्यक्तीने वाईट बोलल्यामुळे आपल्याला राग येत नाही, त्यामुळे कोणाशी वाद होत नाही. अशा कठीण परिस्थितीत त्या समोरच्या व्यक्तीसोबत आपण सकारात्मक संवाद साधतो. हे तेव्हाच घडतं जेव्हा तुमचे मन प्रसन्न आणि सकारात्मकतेचे असते. म्हणजे बघा, किती या नित्यसेवेतल्या पठणाने, नित्यसेवेतल्या सेवाने, नित्यसेवेतल्या मंत्राने किती बदल होतात. म्हणून आपण सातत्याने आपल्याला सेवा मार्गात राहिलो पाहिजे, सेवा सातत्याने करत राहिलो पाहिजे आणि नित्यसेवेतला रोज एका मंत्राचे 108 वेळा तरी पठण केलेच पाहिजे. हे तुम्ही सकाळी केलेल्या देवपूजा व स्तोत्र पठणाचा परिणाम असणार आहेतच. त्यानंतर पुन्हा 12 तासाने आपल्याला संध्याकाळची देवपूजा करायची असते आणि जर कुटुंबाला सर्वांना एकत्र बसून सामूहिक संध्यापूजा जर केली तर त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला दिसून येतील. कुटुंबामध्ये कधीही नकारात्मक विचार येत नाहीत. ते कुटुंब कायम आनंदी राहील श्री स्वामी समर्थांच्या कृपेने. म्हणजे आपल्या ह्या दररोजच्या नित्यसेवेत कितीही सातत्य आहे बघा आणि घरातली पॉझिटिव्हिटी किती निर्माण करण्याची ताकद आहे. म्हणून आपण सेवा मार्गात आलो पाहिजे. दररोज घरामध्ये भक्ती, नामस्मरण, देवपूजा ही झालीच पाहिजे. दररोज घरात श्री स्वामी समर्थांचा जप हा झालाच पाहिजे. क्रमशः 3 अध्याय हे वाचलेच पाहिजे आणि नित्यनेमाने जर तुम्ही ह्या सेवा करत राहिला तर तुमच्या घरात कसलीही निगेटिव्हिटी राहणार नाही, कोणतेही वाईट विचार येणार नाही. सद्गुरू श्री स्वामी समर्थ तुमची कृपा, तुमच्यावर कायम कृपादृष्टी असतो. स्वामी समर्थ तुमची इच्छा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्व इच्छा आपले सद्गुरू स्वामी पूर्ण करो. स्वामींची कृपादृष्टी तुमच्या घरातल्या सर्वांच्या राहावी, स्वामी चरणी प्रार्थना करून आपल्या व्हिडिओला चालू करते. बघा, मनातील पॉझिटिव्ह थिंकिंग येण्यासाठी आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, स्वामी मार्गात आलो पाहिजे, स्वामींच्या सेवा केल्या पाहिजेत. नित्यसेवेतील एखादी सेवा जरी तुम्ही करत राहिला तरी स्वामींची कृपादृष्टी तुमच्या घरावर, घरातल्यांच्यावर कायमस्वरूपी राहते. हा अनुभव माझा आहे, हा अनुभव प्रत्येक सेवेकऱ्यांचा आहे, तसाच तुमचा येईल. अनुभव घेऊन बघा, सेवा करा, सेवेकरी व्हा. स्वामींना जास्त सामाजिक कार्य सेवा आवडते. जशी सेवा जर आपण करत राहिलो, जर ती सेवा जर आपण दुसऱ्याला दिली तर ती स्वामीपर्यंत पोचली जाते आणि याचा आपल्याला अनुभव नक्कीच येतो. ह्याची आपली गंती स्वामी माऊली स्वतःच्या हृदयात करून घेतात. ह्याचा बराचसाच
प्रकार तुम्हाला परमपूज्य सद्गुरू गुरुमाऊलींच्या हितगुजामध्ये ऐकण्यात आला असेल की जी सेवा आपण दुसऱ्या सेवे करायला सांगित असतो तेव्हा त्याचे प्रश्न सुटले जातात, तर आपल्याला त्याचे थोडेसे का वाट्याला पुण्य हे लाभतच राहते. ज्यांच्या अंतःकरणात करुणा आणि सेवाभाव असतो त्यांच्यावर धन्वंतरी देवाचा आशीर्वाद लाभतोच आणि इतर देवतांचे दुःखाचं निवारण करत परोपकाराचा मार्गही आपोआपच येत असतो. म्हणूनच आपण जर आपल्याला माहीत असतं की ह्या सेवेने एखाद्याचा प्रश्न सुटत असेल तर ती तुम्ही सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करत जावा. एखादा तुमच्या आठवड्यातून, रोज नाही राहिलं तरी आठवड्यातून तुमच्या मुखातून जरी एखाद्यापर्यंत सेवा पोचली गेली, तुमच्या मार्फत जर एखादा सेवेकरी तयार झाला तर बरेचसेच पुण्य तुमच्या वाट्याला येतात आणि स्वामी समर्थ माऊलींची कृपा दृष्टी राहते. तुमचे विचार पॉझिटिव्ह राहतात, तुमच्या घरात पॉझिटिव्ह येते, तुमच्या घरातील वाईट वेळ निघून जाते, वाईट शक्ती निघून जाते आणि सातत्याने हे होतच राहते. तुमच्या घरात सर्वांच्या इच्छा आकांक्षा पुऱ्या करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आपला व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ सर्वांना.